आता तू घरी आलायस, मी बघतोय सकाळपासून, मी आल्यानंतर मी बघत होतो तुझ्या घराबाहेर बऱ्यापैकी गर्दी असते पत्रकारांची, अनेक लोकांना भेटण्याची. मग त्यानंतर काय प्रतिक्रिया असते घरच्यांची? आता इरिटेट करतात का, रे काय आहे तुझ्याकडे हे नाही नाही, माझे घरचे उलटे आहेत. बरं. मला घरच्यांना सांगावं लागतं की मला फक्त 5 मिनिटं आराम करू दे. मी आताच लोकांशी खालून भेटून आलेलो आहे, 5 मिनिटं तर मला बसू दे. आताच इंटरव्ह्यू झाला, 5 मिनिटं तर बसू दे. नाही नाही, आधी लोकांना भेट, नाराज करून पाठवू नको. बरं. माझ्या घरच्यांचं उलट, मला घरच्यांना सांगावं लागतं की तुमचा मुलगा मी आहे, तुम्ही थोडी माझी काळजी करा. ते आईचं तेच असतं की कोणाला नाराज करून पाठवू नको, लोक खूप वेळचे थांबलेले खाली. पण सध्या आहे ना, तू ज्या स्वरूपाचं आंदोलन करतोय, भाजप विचारसरणीची लोक किंवा मोदी प्रेमी लोक जे आहेत ती तुझ्यावर खूप नाराज आहेत. आणि तू गेले 2 दिवस दररोज संध्याकाळी मोदींना ट्रोल करतोयस. मी ट्रोल कुठं करतोय सर? तू एक काहीतरी ज्या स्वरूपाचं कमेंट करतोय, काल तुझा फ्रेंड्स आला त्याच्या अगोदरचा. नाही, मी तर म्हणलं ना की तुम्ही आता माफ केलं, चांगली गोष्ट आहे, पण आता केसेस पण वापस करसाल की नाही? कारण नुसतं ऑनलाईनच माफ करसाल. बरोबर. पण त्यातून तुला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि एक विरोधक पण खूप तुझ्या, कारण जितका तुला प्रतिसाद मिळतोय तितका विरोध पण होतो. एक वर्ग आहे जो तुला ते विरोध. साहजिक आहे सर. ते म्हणजे आता जर तुम्ही सरकार विरोधात बोलसाल तर सरकारचे समर्थक तुमच्या विरोधातच बोलतील. या पूर्ण परिस्थितीमध्ये म्हणजे तू आता औरंगाबादला परत आलेलास, तर आपण औरंगाबादमधूनच ही चळवळ पुढे घेऊन जाणार आहोत की तू दिल्लीला शिफ्ट करणार, की तू मुंबईत येणार? अशा स्वरूपाचं जे एक चित्र तयार होतंय, तुझं प्लॅनिंग काय? मला पर्सनली तरी औरंगाबाद आवडतं. म्हणजे घर इथंच वाढलेलं आहे, इथे थोडं मोकळं आहे. मुंबई दिल्लीमध्ये थोडं कंजेस्टेड आहे, ट्रॅफिक खूप जास्त आहे, पॉप्युलेशन खूप जास्त आहे. इथं मला थोडं चांगलं वाटतं राहायला. पण आता बघू आता पुढे काय, म्हणजे जिथं गरज असेल तिथं जावं लागेल, जिथं आंदोलनाला गरज असेल. अभिजित, आज साम टी व्हीबरोबर तू चर्चा केलीस, सकाळ माध्यम समूहाबरोबर चर्चा केली, त्यासाठी म्हणून खूप खूप धन्यवाद आणि तुला खूप खूप शुभेच्छा. मुळात शुभेच्छा या की आंदोलन उभं राहिलं, यश मिळालं. आता हे आंदोलन योग्य दिशेनं पुढे जायला हवं, ते अहिंसात्मकच राहायला हवं आणि फक्त सरकार बदलणं, व्यक्ती बदलणं, व्यवस्था बदलणं इतक्यापुरतं मर्यादित न राहता देश बदलणं आणि देश विकासाच्या वाटेवर घेऊन जाणं, कन्स्ट्रक्टिव्ह लॉबिस्ट म्हणून तुझ्याकडे पाहायला जायला हवं. यासाठी म्हणून मी तुला शुभेच्छा देतो आणि खूप खूप शुभेच्छा. तू जे करतोयस ते उत्तम आहे, कोणाचा तरी आवाज बनतोयस, त्यासाठीही तू जे करत राहशील अशी अपेक्षा करूयात आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.